नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर सर्व कामं झाली बघा. मोटर लावलेली, बडाबडा पाणी येतं तर म्हणून पटकेने केलं. तर आज हे घरी येतं, तर याला इंजेक्शन द्यायला न्यायचं. दोघीन लहान हो झालं. लावायचं लावा. तर त्या रुखसारच्या मम्मीला बोला ना जरा, मी विसरली. तर बघा आता चाय पिते. वाजले 12. चाय पिते. काय आणलं नाही. बिस्किट आणायला सांगितलं चिवला. चिव गेली बिस्किट आणायला. तर चला उरकून जरा. आता आम्ही चाललोय दवाखान्यात. सगळी झाली कामं वगैरे फ्रेश. त्याला बी घेतलं होतं. चल त्याला इकडे घ्यावं म्हणजे आम्ही घेतो त्याला. हे बघा आम्ही चाललोय दवाखान्यात आणि पप्पाला आणि शिरोला बी घेऊन चाललोय इंजेक्शन मारायला. चला दवाखान्यात. हे बघा आता चेन घेतला. इंजेक्शन देणे. हे पळू नको उधर. हा चल पप्पाला बघा कसं बसलंय. त्याला वाटतं कुठं घेऊन चाललंय. त्याला दवाखान्यात घेऊन चालले. तुझ्या शेव खाती भूक लागली. नाश्ता काय केला नाही. परीक्षा त्याला बघा घाबरलं. सगळं तर बसलंय का नाही. मला सोडून देतात का काही असं वाटत आहे ना. शिरू काय कुठं चाललंय आपण. तर बघा जास्त पैसे बोलायला लागले. 1100 रुपये. तर आम्ही काही घेऊन आलो नाही. तर चाललो आम्ही घरी. त्याने कोण बघा केवढं मोठं केलं. परत पैसे आले की नाही जाऊन घेऊन. तर बघा कचोरी घेऊन आले ते. एवढं तोंड का वाचलंय रे. तुला काय खायचं. रागडा टाकलंय मला. दवाखान्यात नाही घेऊन गेलं का की एवढं पैसे घेऊन नाही गेलं. परत आम्ही घरी चाललोय. मला रगडा खायचं म्हणून. मम्मी काय खाणार. बघा आता झालं खाऊन बसलोय आम्ही. तिला बी पार्सल घ्या. कसलं गरम होतंय बाहेर. आणि कुठं बी तिकडे झालं. तिकडं तर बघा आता आम्ही निघालो. म्हणलं गॅसवाल्याकडे जाऊन येतो आता. हो गॅसवाल्याच्या इथं या ना. अगं गॅसचं विचार घेऊ ना. एका दिवसात 4 कामं करतो घरी असलं तर. आलं गॅसकडे. बघूया काय म्हणतो. मोबाईल आहे इथं. ध्यान दे. चप्पल नाही. तर बघा आता गॅसवाल्याकडे गेलेलो. पण तो म्हणतोय पैसे बी लागले मसी काय बाय काय काय करायला लागलं. आता मग त्यापेक्षा बापाचंच नाव राहिलेलंच बरं आहे. मग बघू पुढचं काय करायचं. मम्मी काय म्हणते. तर चला आता आम्ही दवाखान्यात गेलेलो तिथे विचारायला. तिथं
प्रायव्हेटमध्ये म्हणते ती 400 रुपये. तर इकडं बघू सरकारीमध्ये विचारतो, जवळच आहे आम्हाला मार्शनगरला. तिथे जाऊन विचारतो किती घेत. पैसे तर नाही आहेत तरी ऑफिस बघा कसं लागलं. सरकारी दवाखान्यामध्ये बघूया काय मागतात. जेव्हाचं काय झालं विचारलं तर आज म्हणते की TTचं इंजेक्शन घ्या आणि उद्या कुत्र्याचं इंजेक्शन घ्या म्हणते. आता हे म्हणतात मी घेतो तिकडं कामातच, त्यांची मर्जी, आपण काय बोलणार. चला आपण जाऊ आता घरी चाललो. तर दिदी वाट बघत असते. तिला सांगितले पैसे घेऊन ये, म्हणजे पैसेच घेऊन आलो मी. थोडं चाललं कसं अवस्था इकडची हे बघा महाराष्ट्र आता कुठं म्हणून येत नाही ती हे अवस्था बेकार इकडची. होय चला जाऊ दिदीलाच आता मटण घ्यायचं तर ते मटणचं दुकानच बंद झालं, त्यामुळे दिदीला बोलावलेलं. तर बघू आता इकडं चालू असेल तर इकडं घेते. तर मस्ती मला जाऊ ठेवले बंदच आहे काय ते कधीच चाललंय. चिकन घ्यायला गेलं की होय गरम कसं व्हायला लागले उन्हामध्ये. तुझको सताया मुझे कसं ऐकतोय बघा. कंटाळा आलाय, भूक लागली, बिचाऱ्यांना नाश्ता बी नाही दिला. अडगपाला लय करते बॉटल नाही बदला मग गेल्या गाड्यात खाल्ला नाही तर पाय एवढं प्रेम बरसवतात ना तर ना रडायला येईल एखाद्याला. नाही तर ते इचरत बी नाही. तू खाल्ले का दिली मटण घ्यायला गेले मुच्छे लागले झोपू दे ना तर जातो जा जा नाही जाईना बाहेरच जाईना. जीप बंद आहे ना बघ, तोंड बंद नाही करत. तर बघा माकडं कशी बसली ती. तर आमची बाजूवाली इथे धंदा लावती बाजूची. तुझी बायको आवाज येते रे बाबा. बाय म्हणला साधू घे तर बघा आता आलो घरी आम्ही. तर बघा कसा आडवा पडलाय, अजून बी घाबरलाय. सोडतेत का काय म्हणून. पाणी तर द्यावं त्याला प्यायला, घाबरलाय तो एकतर. बघा ह्यांची तयारी चालली आहे. आता मटण आणले तर मटण बनवते गेले. दीदी आतमध्ये चाय बनवते. दे ग त्याला, दे ग, दे दिदे, दे दूध दे दिदे. असं पाहिजे ना शांत. लखलाचा टाइम झाला माझा. ते करतील मटणच कालवत आणि भात. इथे बनवला
झालं लवकर आटपलं म्हणून वेळेत निघायला मिळालं असं झालं. तर बघा आता आम्ही पोचायला लागलो आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर ना स्विच ऑफ करून ठेवणार. मग येताना चालू काय ग. हो हो. तर एक व्हिडिओ बनवला त्याला लाईक करा, फॉलो करा मस्तपैकी इंस्टाग्रामवरती. माझ्या आय डीमध्ये जावा, लिंक ती आहे बघा. तर बघा आता आम्ही सुटलो, आता चाललो घरी सर्वी. पटापट जायचं आहे कारण की घरी जाऊन अजून माल बनवायचा आहे मला. अर्धा तासात ते बनवून द्यायचं आहे. चला बघा जा पाठवून. ये की बाई येईल ना बी. डॅश आहे आणि SRG आहे. तर बघा आता घरी आली मी, तर माल बनवायला लागली. तर माझी मैत्रीण आली बघा. चाललंय आमच्याकडे गप्पा. आता मी बाहेर चालली आहे गडबडीत. जेवली आत्ता कारण की मोबाईलच गावत नव्हता कुठं ठेवलेला. मी गेलेली माल द्यायला, तर आत्ता गावला फोन लावल्यानंतर शूट बी नाही केलं काय नाही, जेवलेलं. तर आता चालली मी, मीटिंग आहे आमची कार्यकर्त्यांची, पण तिकडे चालली. काय करू, खायला बी पुरसत नाही का काय नाही, धावपळीचं. चला जाऊया काय चालू, कशासाठी मीटिंग आहे बघूया. हे बघा मम्मी म्हणते बघा आली जाऊन तिकडून मीटिंगवरून. तर घरात सगळा पसारा होता. मग पोरींना तर तुला उचलती पसारा. तर पहिलं म्हणलं माल बनवा, की माल बी अर्ध्याने द्यायचं. नुसती धावपळच होती माझी, म्हणून मला अशक्तपणा आला. तिकडे पळ तिकडे पळ, कुठे असंच तब्येत चांगली राहिली. किती पळाई झाली. काय आपल्याला कामं केलीच पाहिजे ना, 4 पैसे पाहिजे. तर नाही का पैसे झाले प्रॉब्लेम. कामाला बी जाऊ शकत नाही, काय करायचं. दुसऱ्याकडे मागून आता बघा पोरीची फी भरली आहे. चला बघू काय पहिला. तर दुपारी यांनी मटणाचं कालवण केलेलं, त्यातच आम्ही भात टाकलाय, तांदूळ आणि बनवायला लावली तिला. साधी सोपी बिर्याणी दीदीनं बनवली आमच्या. पटकीने होणारी काय ग. सर्वांनी जेवायला. बघा आता पसारा बिसारा सगळा उचलला दीदीनं. झाडून मारलं, शूट काही केलं नव्हतं, चार्जिंगला लावलेला मोबाईल म्हणून. अवस्था कशी झाली, झोप तर आली. तर माल बनवून घेतला पटापटा. तर ह्यो हाय वाईच. आता ह्यो सकाळच बनवेल आणि झोपते आता, कारण की इथं डोळा तो काय लागलाय जोराने. हे दोघं बघा कशी झोपली. मी त्याच्या आगाव झोपली असते तिकडं होई की. तो व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. आता मी झोप आली आहे. गुड नाईट सर्वांना.